भैया भाऊ साहेब की दादा, कोणाचा पूर्ण होईल वादा? तळोद्यात भाजपात थरार. अनुभव, लोकप्रियता, उभरते नेतृत्व, वरिष्ठ ओळख आणि संघटन कौशल्य. पंचरंगी लढतीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदासाठी 5 दावेदार. परिवर्तन 24 न्यूज बेधडक आवाज जनतेचा. तळोदा नगर परिषद निवडणूक 2025. भाजपाच्या नगराध्यक्ष पदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे आणि यावेळी रंगला आहे एकदम पंचरंगी सामना. होय, कारण 1-2 नाही तर तब्बल 5 दावेदार भाजपच्या रंगमंचावर उतरले आहेत आणि मतदारांमध्ये रंगली आहे चर्चा. भैया भाऊ साहेब की दादा, कोणाचा होईल पूर्ण वादा? काल झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीत योगेश चौधरी यांच्या व्यासपीठावरील प्रमुख उपस्थितीमुळे नगराध्यक्ष पदासाठीची चुरस आणखीच तीव्र झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी दावेदार रांगेत आहेत. माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी शहराध्यक्ष योगेश चौधरी, जिल्हा मंत्री कैलास चौधरी, युवा नेते जितेंद्र सूर्यवंशी आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी. 5ही नेत्यांनी मैदानात उतरत शड्डू ठोकलाय आणि तळोद्याच्या राजकारणात तापमान वाढले. मतदार आणि कार्यकर्त्यांची चर्चा, कोणाच्या नावावर मारला जाईल शिक्का? तोच होईल का नगराध्यक्ष पक्का? आणि कोणाकोणाला मिळणार धक्का? भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की यावेळी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांवर भाजपाचा झेंडा फडकेल. निवडणूक प्रमुख विजय चौधरी आणि आमदार राजेश पाडवी राजकीय मैदानात कोणाला शर्यतीत उतरवितात याकडे लक्ष लागले आहे. दिनांक 10 नोव्हेंबर पासून उमेदवार अर्ज दाखल सुरू होणार आहे आणि उद्या 9 नोव्हेंबर रोजी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आता सवाल असा की पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहण्यासाठी मतदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण उत्सुक आहेत. राजकीय मैदानात 5ही तगडे खेळाडू. अजय परदेशींचा 5 वर्षांचा सत्तेचा अनुभव, योगेश चौधरींचा लौकिक व लोकप्रियता, जितेंद्र सूर्यवंशींचं उभरतं नेतृत्व, डॉक्टर वाणींची निष्ठा, वरिष्ठ पातळीवर ओळख आणि कैलास चौधरींचं संघटन कौशल्य. यामुळे उमेदवारीची लढत अधिकच रंगतदार झाली आहे. पालिका निकाल 3 नोव्हेंबरला लागणार असला तरी भाजपात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरूनच सध्या तळोद्यात राजकारणात थरार निर्माण झालाय. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यावर कोण बंडखोर होणार, कोण निष्ठावंत ठरणार हेच ठरवेल पुढचा नगराध्यक्ष कोण. 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल, पण आतापासूनच तळोद्याच्या राजकारणात गुलालाचा खेळ सुरू झालाय. नितीन गरुड यांचे बेधडक राजकीय विश्लेषण. परिवर्तन 24 न्यूज तळोदा बेधडक रिपोर्ट.